गुरुपौर्णिमेनिमित्त नैवेद्यामध्ये गोड काय बनवावं हा विचार चाललाच होता. तर म्हटलं चला पुरणपोळीच बनवूया आपण. तशी आमच्या माऊलीला पुरणपोळी खूपच आवडते. मग म्हटलं चला तेच बनवायला घेऊ. तर इथे आहे ना पहिला प्रिपरेशन करून ठेवली काय नव्हती मी. तर फक्त डाळ 1 तास आधी भिजवली होती. तर 1 तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक बनवला आहे मी. तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इथे डाळ वगैरे शिजवून घेतली, त्याच्यानंतर एक साईडला ठेवून वगैरे दिली. त्यानंतर बटाटे उकडायला घेतले. आता तुमच्याकडे आहे ना बटाट्याची भाजी पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर बनवली जाते की नाही ते कमेंटमध्ये सांगा. इकडे आमटी पण फोडणी दिली होती आणि आमटी एवढी टेस्टी झाली होती. आता पुरणपोळीचा नैवेद्य आहे, त्याला दुसरं काही नाव देता येत नाही, पण रश्श्यासारखी झाली होती सेम. त्याच्यानंतर पोळ्या वगैरे लाटून घेतल्या. पोळ्या वगैरे पूर्ण बनवून घेतल्या आणि असं छान असं नैवेद्यासाठी ताट सजवलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू